नाशिक शहरावर आज पावसाची एक वेगळीच काळोखी आणि गूढ धुंदी पसरली होती. श्रावण महिना नुकताच संपला असला तरी भाद्रपदाच्या या सरींनी शहराला आपल्या कवेत घेतले होते. गोदावरीच्या पात्रात संथपणे वाहणारे पाणी आणि परिसरातील जुन्या मंदिराच्या काळ्याकुट्ट शिखरांवरून ओघळणारे पावसाचे थेंब एक विलक्षण गंभीर शांतता निर्माण करत होते. आभाळात दाटून आलेले काळेभोर ढग आणि त्यातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी एखाद्या जुन्या विसरलेल्या दुःखाला पुन्हा जागृत करत होत्या. मयूरविहार मार्गावरून माधवची आलिशान पण कोणतीही भडक ओळख न मिरवणारी काळ्या रंगाची गाडी संथ गतीने पुढे सरकत होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेली जुनी डेरेदार झाडे पावसात पूर्णपणे न्हाऊन निघाली होती. त्यांच्या फांद्या वाऱ्याच्या झोतासोबत रुळत होत्या. गाडीच्या काचेवर पडणारे पाण्याचे टपोरे थेंब वायपरच्या तालावर बाजूला होत होते. पण माधवच्या मनातील विचारांची गर्दी आणि आठवणींचे ढग मात्र कोणत्याही वायपरने पुसले जाणारे नव्हते. बाहेरच्या पावसापेक्षा त्याच्या मनात भूतकाळातील आठवणींचा पाऊस जास्त वेगाने आणि जास्त क्रूरपणे कोसळत होता. आज अनेक वर्षांनी तो आपल्या जुन्या कॉलेजच्या मित्रांना भेटणार होता. पण ज्यांनी आपल्या कठीण काळात आपल्याला कमी लेखलं त्यांच्यासमोर वर्षांनंतर पुन्हा उभं राहावं लागलं तर आपण शांत राहू की आपल्या यशाने त्यांना उत्तर देऊ? तुमच्या मते खरा विजय सूड घेण्यात असतो की स्वतःचं आयुष्य बदलण्यात? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा संघर्षातून जाणाऱ्या व्यक्तीसोबत ही कथा शेअर करा. सुवर्ण पॅलेस या नाशिकमधील सर्वात भव्य राजेशाही आणि आलिशान हॉटेलमध्ये या रियुनियन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. गाडी सुवर्ण पॅलेसच्या प्रशस्त आणि झगमगीत प्रवेशद्वारापाशी येऊन थांबली. प्रवेशद्वारावर कोरलेली नक्षी, आजूबाजूला उडणारे पाण्याचे कारंजे आणि डोळे दिपवणारी रोषणाई या हॉटेलची श्रीमंती ओरडून सांगत होती. एका गणवेशधारी कर्मचाऱ्याने अत्यंत अदबीने पुढे येत गाडीचा दरवाजा उघडला. माधव गाडीतून बाहेर आला. तो अत्यंत साधा पण तितकाच रुबाबदार आणि प्रभावी दिसत होता. त्याच्या अंगावर एकही भडक रंगाचा कपडा नव्हता की गळ्यात कोणतीही सोन्याची जाडजूड साखळी किंवा बोटात अंगठ्यांचा सुळसुळाट नव्हता. त्याने एक अतिशय उत्तम दर्जाचा पण कोणताही ब्रँड न मिरवणारा चारकोल करड्या रंगाचा 3 पीस सूट घातला होता. हातावर त्याच्या स्वर्गीय आजोबांनी दिलेले एक जुने साधे पण क्लासिक मेकॅनिकल घड्याळ होते आणि पायात अत्यंत स्वच्छ पॉलिश केलेले काळे बूट होते. त्याच्या चेहऱ्यावर एक कमालीची शांतता होती जी केवळ अनेक वर्षांच्या अथक संघर्ष, अनेक रात्रींची झोप उडवणारी मेहनत आणि त्यानंतर मिळवलेल्या निर्विवाद यशानंतरच एखाद्याच्या चेहऱ्यावर येऊ शकते. आज तो बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक अत्यंत यशस्वी आणि आदरणीय व्यावसायिक म्हणून ओळखला जात होता. मात्र जाहिराती, मुलाखती आणि सोशल मीडियापासून तो नेहमीच दूर राहिल्यामुळे उद्योग क्षेत्राबाहेरील फार कमी लोक त्याचा चेहरा ओळखत होते. हजारो कोटींचे व्यवहार त्याच्या एका निर्णयावर अवलंबून असत. पण त्याच्या डोळ्यात आजही तोच जुना, जमिनीवर पाय असणारा, मातीशी नाळ जोडलेला माधव दिसत होता. हॉटेलच्या भव्य लॉबीमध्ये प्रवेश करताच तिथे पसरलेला महागड्या परफ्यूमचा सुवास आणि मंद आवाजात वाजत असलेले सनई चौघड्याचे आणि पाश्चात्य वाद्यांचे फ्युजन संगीत माधवच्या कानांवर पडले. या भव्यतेमध्ये चालताना त्याच्या पावलांखालील मऊ, मखमली आणि महागडा इटालियन गादीच्या त्याला 8 वर्षांपूर्वीच्या त्या चिखल्याने माखलेल्या खडबडीत आणि काटेरी रस्त्याची आठवण करून देत होता. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचा भूतकाळ त्याच्या सावलीसारखा त्याच्यासोबत चालत असतो. लॉबीतील एका मोठ्या सोनेरी फ्रेम असलेल्या आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहताना त्याला तो जुना माधव दिसला, जो पैशांसाठी, एका सन्मानजनक आयुष्यासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी रात्रंदिवस झगडत होता, लोकांचे टोमणे ऐकत होता. 8 वर्षांपूर्वीचा तो भयंकर दिवस त्याच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहिला. असाच धो धो पाऊस पडत होता. वीज कडाडत होती. माधव तेव्हा नाशिकच्या एका जुन्या दाट वस्तीत एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहत होता. त्या घरावरील पत्रे गंजलेली होती आणि पावसाळ्यात भिंतींमधून पाणी झिरपत असे. जमिनीवर ओलावा असायचा. माधव एका छोट्या कन्स्ट्रक्शन साईटवर सुपरवायझर म्हणून दिवसाचे 15-15 तास काम करत होता आणि स्वतःचे छोटे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी वणवण भटकत होता. त्या दिवशी त्याला एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळता हातातून निसटले होते, कारण त्याच्याकडे द्यायला लाज किंवा मोठी गुंतवणूक करायला पैसे नव्हते. तो पूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत
चिखलाने माखलेल्या कपड्यांमध्ये थकलेल्या शरीराने आणि तुटलेल्या मनाने घरी परतला होता. त्याच्या हातात फक्त भाज्यांनी भरलेली एक ओली पिशवी होती. घरात पाऊल टाकताच त्याची नजर कवितावर पडली. कविता, त्याची पत्नी. तिचे सौंदर्य जेवढे विलोभनीय होते तेवढाच तिचा अहंकार आणि पैशाची हाव मोठी होती. तिला माधवचे ते साधेपण, त्याची ती तत्वे, त्याचा प्रामाणिकपणा कधीच समजला नाही. तिच्या मते जगात पैसा, श्रीमंती आणि सोशल स्टेटस या पलीकडे काहीही महत्त्वाचे नव्हते. माधवला ते भिजलेल्या, हताश आणि पराभूत अवस्थेत पाहून तिच्या चेहऱ्यावर काळजी किंवा प्रेमाऐवजी केवळ तिरस्काराची आणि संतापाची भावना उमटली. आलास? आज परत नेहमीसारखाच रिकाम्या हाताने आणि भिकाऱ्यासारखा आला असशील ना? तिने अत्यंत टोचणाऱ्या कर्कश आवाजात विचारले. माधवने शांतपणे थरथरणाऱ्या हाताने ती भाज्यांची पिशवी बाजूला ठेवली आणि म्हणाला, कविता, तो प्रोजेक्ट आपल्या हातातून गेला. त्यांना मोठी अमानत रक्कम हवी होती, जी आपल्याकडे नव्हती. पण मी हार मानली नाही. आपण लवकरच यातून बाहेर पडू. माझ्या कष्टांवर विश्वास आहे. थोडा वेळ दे मला, सगळं ठीक होईल. वेळ? किती वेळ देऊ तुला माधव, आणि कशासाठी? कविताचा आवाज आता वाढला होता. तिच्या आवाजातला तिरस्कार भिंतींनाही भेदू पाहत होता. गेली 3 वर्ष हेच रडगाणं ऐकते मी. आपले दिवस बदलतील, आपण मोठे होऊ. पण काय बदललंय? हे गळके पत्रे, ही कुबटवासाची खोली, की तुझे फाटके चिखलाने माखलेले बूट? माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी मोठ्या गाड्यांमधून फिरतात, मोठ्या हॉटेल्समध्ये जेवायला जातात, परदेशात सुट्ट्या घालवतात, आणि मी या कोंडवाड्यात सडते तुझ्यासोबत. माझ्या नशिबाला आग लागली होती म्हणून मी तुझ्यासारख्या एका भिकारी आणि नाकर्त्या माणसासोबत लग्न केलं. माधवने स्वतःचा अपमान घेऊन तिला समजावण्याचा खूप आटोकाट प्रयत्न केला. त्याचा गळा दाटून आला होता, पण तो संयमाने म्हणाला होता, कविता, पैशांवरून माणसाची किंमत ठरत नसते. आपण अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेतले आहेत. सप्तपदीच्या वेळी आपण एकमेकांना वचन दिलंय की सुखदुःखात, गरिबीत, श्रीमंतीत आपण एकमेकांची साथ कधीच सोडून जाणार नाही. आपला हिंदू धर्म, आपले संस्कार आपल्याला संकटाच्या वेळी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला शिकवतात. गृहस्थ आश्रमाचा अर्थच हा आहे की नवरा बायकोने मिळून संसाराचा गाडा ओढायचा असतो. वाईट वेळ प्रत्येकावर येते, पण तूच अशी खचून गेलीस आणि मला असा टोमणे मारू लागलीस तर मी कोणाच्या आधारावर लढू? पण कवितेच्या डोळ्यांवर आणि बुद्धीवर पैशाची आणि भौतिक सुखांची जाड पट्टी बांधलेली होती. तिने अत्यंत तुच्छतेने हसून आणि ओठ मोडत उत्तर दिले होते, तुझे हे संस्कार, वचनं आणि आदर्श आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करणार आहेत का? बाजारात जाऊन संस्कार दिले तर कोणी एक वेळचं जेवणही देणार नाही. पैशांशिवाय या जगात तुझ्या या वचनांना आणि तुझ्या या प्रामाणिकपणाला कवडीचीही किंमत नाही माधव. मला असं भिकाड्यासारखं आणि लाचारीचं आयुष्य जगायचे नाहीये. मी माझा निर्णय घेतलाय. मी चालले हे घर सोडून, कायमची. मला असा जोडीदार हवाय जो मला राणीसारखं ठेवू शकेल, तुझ्यासारखा मजूर नाही. गेल्या काही महिन्यांपासून तिचे रात्री उशिरापर्यंत फोनवर कुजबुजणे, वारंवार कोणतेही स्पष्ट कारण न देता घरातून बाहेर जाणे आणि विशालचे नाव निघताच विषय बदलणे माधवच्या लक्षात आले होते. तरीही कोणताही ठोस पुरावा नसताना त्याने तिच्यावर आरोप केला नव्हता. तिने आधीच पॅक करून ठेवलेली आपली मोठी बॅग उचलली आणि ती दाराकडे वळली. माधवने तिला अडवण्याचा, तिच्या पाया पडण्याचा किंवा भीक मागण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्याचा दुखावला गेलेला पण एक जिवंत असलेला स्वाभिमान आणि तिचे ते काळजाला घरे पाडणारे टोचणारे शब्द यात एक न ओलांडता येणारी मोठी भिंत उभी राहिली होती. तो फक्त स्तब्ध उभा राहून तिला त्या मुसळधार पावसात घरातून बाहेर पडताना पाहत होता. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही की त्याच्या डोळ्यातील वेदना वाचण्याचा प्रयत्न केला नाही. त्या दिवशी पडणाऱ्या पावसात माधवचे अश्रू कधीच कुणाला दिसले नाहीत, पण त्या अश्रूंनी त्याच्या मनातील एका साध्या भावनिक माणसाला कायमचे जाळून टाकले होते. त्या रात्री त्याने एकांतात स्वतःला एक कठोर वचन दिले होते. कविताने घर सोडल्यानंतर काही महिन्यातच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली होती. जवळपास वर्षभराने त्यांचे लग्न कायदेशीररित्या संपले. माधवने तिला परत आणण्यासाठी जबरदस्ती केली नाही, पण या नात्याचा शेवट त्याच्या मनावर खोल जखम करून गेला होता. तो कोणासमोरही आपली गरिबी दाखवणार नाही, कधीही कोणाकडे मदतीची भीक मागणार नाही, रडणार नाही, तर आपले साम्राज्य स्वतःच्या मनगटाच्या जोरावर स्वतःच्या रक्ताचे पाणी करून उभं करेल.
सर, एक्सक्यूज मी सर. हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याच्या अत्यंत नम्र आवाजाने माधव भूतकाळातून वर्तमानात परत आला. कर्मचाऱ्याने आदराने रॉयल दरबार नावाच्या एका भव्य पार्टी हॉलच्या दिशेने हात दाखवला, जिथे रियुनियन पार्टी सुरू होती. माधवने खोल दीर्घ श्वास घेतला, छाती थोडी पुढे काढली, आपल्या कोटाची बटणे सरळ केली, चेहऱ्यावरची शांतता आणि आत्मविश्वास अधिक दृढ केला. तो त्या भव्य हॉलच्या दिशेने अत्यंत संथ आणि मोजक्या पावलांनी चालत गेला. रॉयल दरबार हॉलचे ते 2 भव्य नक्षीकाम केलेले लाकडी दरवाजे दोन्ही बाजूंनी उघडले गेले. आतून येणारा प्रकाश डोळे दिपवणारा होता. मोठ्या क्रिस्टल झुंबरांचा लखलखाट, महागड्या खाद्यपदार्थांचा सुवास आणि विविध प्रकारच्या परफ्यूमचा मंद दरवळ आणि लोकांच्या हसण्या खिदळण्याचा खोट्या कौतुकाचा गोंगाट माधवच्या अंगावर आला. आतमध्ये मखमली आणि डिझायनर कपडे घातलेले, हातात विविध पेयांचे ग्लास घेतलेले त्याचे अनेक जुने मित्रमैत्रिणी उभे होते. माधवने त्या झगमगाटात आपले पहिले पाऊल टाकले. त्याची नजर सवयीने पूर्ण हॉलमध्ये फिरली आणि एका क्षणी एका विशिष्ट कोपऱ्यात जाऊन अचूक थांबली. तिथे ती उभी होती, कविता. अंगावर एक अत्यंत महागडा चमचमणारा डिझायनर ड्रेस, गळ्यात हिऱ्यांचा मोठा हार आणि हातात शॅम्पेनचा ग्लास घेऊन ती आपल्या मैत्रिणींच्या घोळक्यात मोठ्याने आणि लक्ष वेधून घेईल अशा आवाजात हसत काहीतरी सांगत होती. तिचा तो जुना, अहंकारी आणि स्वतःचा मोठेपणा मिरवणारा स्वभाव आजही स्पष्ट दिसत होता. माधव हॉलच्या मध्यभागी आला. त्याच्या साध्या पण अत्यंत प्रभावी आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने हॉलमधील अनेकांचे लक्ष एकाच झटक्यात वेधून घेतले. आजूबाजूला चालणाऱ्या गप्पा थांबल्या आणि कुजबूज सुरू झाली. अचानक गर्दीतून होणाऱ्या कुजबुजीमुळे कविताची नजर दाराच्या दिशेने वळली आणि थेट हॉलच्या मध्यभागी उभ्या असलेल्या माधवच्या शांत, स्थिर आणि भेदक डोळ्यांना भिडली. तिच्या हातातील शॅम्पेनचा ग्लास ओठांजवळच हवेत गोठला. तिच्या चेहऱ्यावरचे ते खोटे, बढ्या मारणारे हसू एकाच सेकंदात गायब झाले आणि तिच्या डोळ्यात एक न समजणारा मोठा धक्का तरळला. माधव आला होता. तोच माधव ज्याला ती 8 वर्षांपूर्वी भिकारी आणि नाकर्ता समजून अपमानित करून सोडून गेली होती. तो आज एका राजासारखा त्या हॉलमध्ये उभा होता. तो पहिला धक्का ओसरल्यावर कविताने स्वतःला सावरले. तिच्या मनातील जुना अहंकार पुन्हा एकदा उफाळून आला. आपण घेतलेला निर्णय किती योग्य होता आणि माधव आजही कसा शून्यवरच आहे हे तिला स्वतःला आणि त्या संपूर्ण हॉलला दाखवून द्यायचे होते. ती तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत तुच्छतादर्शक बनावट आणि खोचक हसू आणून माधवच्या दिशेने चालू लागली. तिच्या पाठोपाठ तिचा नवीन नवरा विशाल हा देखील मोठ्या ऐटीत चालत येत होता. विशाल म्हणजे वरवर पाहता एखाद्या मोठ्या साहेबासारखा दिसणारा, पण आतून कमालीचा उथळ आणि फसव्या वृत्तीचा माणूस. त्याने अंगावर घातलेला तो भडक रंगाचा महागडा सूट त्याच्या शरीरापेक्षा त्याच्या पैशांचा माज जास्त दाखवत होता. कविता माधवच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. तिने त्याला वरपासून खालपर्यंत अत्यंत कमी लेखणाऱ्या नजरेने पाहिले आणि मुद्दाम पूर्ण हॉलला ऐकू जाईल अशा मोठ्या कर्कश आवाजात ती म्हणाली, "अरे वा, बघा कोण आलंय, आपला जुना माधव." "काय माधव, रस्ता चुकलास की काय? हे 5 स्टार हॉटेल आहे. इथे आत येण्यासाठी आणि तग धरण्यासाठी खिशात वजन लागतं, जे तुझ्याकडे 8 वर्षांपूर्वीही नव्हतं आणि आजही तुझी ही जुनाट साधेपणाची ढब तशीच आहे. हे तुझ्याकडे पाहून स्पष्ट दिसतंय. अजूनही तसाच आहेस तू, काहीच प्रगती केली नाहीस. तोच कंटाळवाणा रडका चेहरा आणि तेच मजुरांसारखे हाल." तिचे हे शब्द ऐकून आजूबाजूचे काही लोक कुजबुजू लागले, तर काहींनी कुत्सितपणे हसून कविताला साथ दिली. पण माधवच्या चेहऱ्यावरील एकही रेष हलली नाही. कविता पुढे म्हणाली, "मला वाटलं होतं की निदान या 8 वर्षात तू स्वतःच्या लायकीनुसार एखादं छोटं मोठं घर किंवा एखादी जुनी गाडी तरी घेतली असशीलच. पण काही माणसं जन्मतःच खड्ड्यात राहायला बनलेली असतात. ते जाऊ दे, हा बघ." तिने विशालच्या खांद्यावर अभिमानाने हात ठेवला. "हा माझा नवरा विशाल. याला म्हणतात खरा क्लास, खरा पैसा आणि खरं यश. याच्या 1 महिन्याच्या कमाईची तू कल्पनाही करू शकणार नाहीस." विशालने माधवची खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने पुढे पाऊल टाकले. त्याची ती धूर्त आणि मोजमाप करणारी नजर माधवच्या कपड्यांवरून फिरत त्याच्या डाव्या मनगटावर जाऊन थांबली. माधवने त्याच्या आजोबांचे ते जुने स्टीलचे मेकॅनिकल घड्याळ घातले होते. ते घड्याळ जुने असले तर एका खानदानी परंपरेचे प्रतीक होते.
पण विशालसारख्या पैशांची चटक लागलेल्या उथळ माणसाला त्याची पारख कुठून असणार? विशालने अत्यंत उपहासात्मक हसत म्हटले, कमाल आहे राव. अशा सुवर्ण पॅलेससारख्या आलिशान आणि 5 स्टार हॉटेलमध्ये लोक अशी रस्त्यावर मिळणारी फुटपाथवरची जुनाट घड्याळे घालून कसे काय येऊ शकतात? या घड्याळाची किंमत काय असेल? 200-300 रुपये, जास्तीत जास्त 500. कविता, तू अशा दरिद्री माणसासोबत 3 वर्षे कशी काय काढलीस याचाच मला विचार पडतो. याच्या मनगटावरच्या घड्याळापेक्षा माझ्या बुटांची किंमत 1000 पटीने जास्त आहे. एवढा मोठा अपमान सर्वांसमोर होऊनही माधव मात्र एखाद्या हिमालयासारखा अविचल आणि शांत उभा होता. त्याच्या डोळ्यात न राग होता, न संताप, न कसलीही चीड. 8 वर्षांपूर्वी असा अपमान झाला असता तर कदाचित त्याचे डोळे पाणावले असते किंवा तो रागाने थरथरला असता. पण आता तो काळ बदलला होता. माधवने स्वतःला इतके घडवले होते की अशा क्षुल्लक लोकांच्या शब्दांनी त्याला काहीच फरक पडत नव्हता. राग हा एक वाईट भाडेकरू आहे. तो मनात जास्त काळ राहिला तर तुमचं स्वतःचंच घर जाळून खातो. हे त्याच्या आजीचे वाक्य त्याने स्वतःच्या रक्तात भिनवले होते. तो कविता आणि विशालकडे कोणत्याही रागाने नाही तर चक्क कीवाल्यासारख्या नजरेने पाहत होता. त्याला आश्चर्य वाटत होते की 8 वर्ष उलटूनही ही स्त्री वैचारिकदृष्ट्या जिथल्या तिथेच कुजत पडली आहे. माधवने अत्यंत संत पण पूर्ण हॉलमध्ये गुंजेल अशा भारदस्त आणि खर्जातील आवाजात उत्तर दिले, विशाल, काही गोष्टींची किंमत पैशात मोजता येत नाही. त्यासाठी संस्काराची आणि खानदानी विचारांची गरज असते, जी बाजारात विकत मिळत नाही. आणि कविता, मी इथे कोणालाही स्वतःची प्रगती सिद्ध करायला किंवा कोणाकडून कौतुकाची थाप मिळवायला आलेलो नाही. मी फक्त इथे एका जुन्या आठवणीला पूर्णविराम द्यायला आलो आहे. त्याचा तो शांत आणि बाणेदार आवाज ऐकून कविताचा जळफळाट झाला. तिने पुन्हा एकदा हल्ला चढवला, मोठ्या मोठ्या बाता मारायला कधीच पैसे लागत नाहीत माधव. आजही एकटाच फिरतोयस ना? तुझ्यासारख्या कंगाल आणि तत्वज्ञानाचे डोस पाजणाऱ्या माणसाशी लग्न तरी कोण करेल? आयुष्यभर एकटाच मरणार आहेस तू. माधवने अतिशय नम्रपणे आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणून सांगितले, मी एकटा नाहीये. माझी पत्नी एका अत्यंत महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होती. ती थोड्याच वेळात इथे पोहोचेल. मी तिचीच वाट पाहत आहे. हे ऐकताच कविता उपहासाने मोठ्याने हसू लागली, जणू तिला जगातला सर्वात मोठा विनोद ऐकायला मिळाला होता. तिचे ते बनावट आणि कर्कश हसणे पूर्ण हॉलमध्ये घुमले. पत्नी? तुझी पत्नी? ती हसत हसत आजूबाजूच्या लोकांना उद्देशून म्हणाली, ऐकलत का तुम्ही सगळे? हा भिकारी म्हणतोय याची पत्नी येणार आहे. खोटं बोलायला पण काहीतरी अक्कल लागते माधव. तुझ्यासारख्या माणसाशी कोण शहाणीबाई लग्न करेल? नक्कीच तू इथे तुझी उरलीसुरली लाज वाचवण्यासाठी आणि माझा हेवा करण्यासाठी एखादी काल्पनिक बायको उभी केली असणार. तिच्या नावाने तू काहीही थापा मारू शकतोस, कारण ती अस्तित्वातच नाहीये. हॉलमधील अनेक लोक आता कविताच्या सुरात सूर मिसळून हसू लागले. गर्दीच्या थोडा मागे उभी असलेली आदिती हा संपूर्ण प्रकार गंभीर नजरेने पाहत होती. माधवची जुनी मैत्रीण असल्यामुळे त्याच्या शांततेमागे दडलेला संघर्ष तिला इतरांपेक्षा अधिक चांगला समजत होता. विशाल तर टाळ्या वाजवून माधवची खिल्ली उडवू लागला. माधवला चहूबाजूने वेढून त्याचा अपमान करण्याचा तो एक क्रूर प्रयत्न होता. पण अचानक हॉलचे ते भव्य आणि जड लाकडी दरवाजे एका विशिष्ट गतीने आणि डौलाने उघडले गेले. दारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी अत्यंत अदबीने खाली वाकून सलामी दिली. हॉलमध्ये वाजत असलेले ते संगीत अचानक कोणीतरी कमी केले, जणू त्या संगीतालाही येणाऱ्या व्यक्तीच्या आगमनाची जाणीव झाली होती. हॉलमधील हसणारे चेहरे, कुजबुजणारे ओठ आणि वाईनचे ग्लास हवेतल्या हवेत थबकले. सर्वांची नजर दाराकडे वळली आणि हॉलमध्ये एक विलक्षण सुन्न करणारी शांतता पसरली. दारातून जानवी आत येत होती. तिचे ते आगमन म्हणजे एखाद्या राणीने आपल्या दरबारात प्रवेश केल्यासारखे होते. तिने अंगावर एक अत्यंत राजेशाही गडद निळ्या रंगाची अस्सल पैठणी साडी नेसली होती, जिच्यावर नाजूक आणि अस्सल जरीचे काम होते. ती साडी कोणत्याही भडकपणाचे प्रदर्शन करत नव्हती, पण तिची श्रीमंती आणि तिचा दर्जा डोळे दिपवणारा होता. तिच्या गळ्यात एकच पण अत्यंत मौल्यवान आणि जुन्या परंपरेचा कुंदनचा हार होता. तिच्या कपाळावर एक छोटीशी चंद्रकोर टिकली होती आणि त्याच्या उपस्थितीतून एक कमालीची ऊर्जा, सात्विकता आणि प्रचंड आदरयुक्त दरारा जाणवत होता. जानवी केवळ दिसायला सुंदर नव्हती,
तर ती महाराष्ट्रातील एका अत्यंत मोठ्या सामाजिक संस्थेची आणि शिक्षण ट्रस्टची संस्थापिका होती. तिच्या नावाला मोठी प्रतिष्ठा होती आणि तिच्या व्यक्तिमत्वात कर्तृत्व, आत्मविश्वास आणि सुसंस्कृतपणा स्पष्टपणे जाणवत होता. हॉलमधील अनेक प्रतिष्ठित लोकांनी तिला लगेच ओळखले. अरे, या तर जान्हवी मॅडम आहेत, त्या मोठ्या शिक्षण ट्रस्टच्या संस्थापिका. अशी कुजबूज सुरू झाली. अनेकांनी आदराने मान खाली घातली. जान्हवीचे पावले अत्यंत आत्मविश्वासाने आणि कोणत्याही परवानगीची अपेक्षा न करता पुढे पडत होते. हॉलमधील गर्दी आपोआप बाजूला होऊन तिला रस्ता करून देत होते. तिचा तो रुबाब, ती भव्यता आणि तिचे ते तेजस्वी रूप पाहून कविताच्या चेहऱ्यावरील रंग अक्षरशः उडाला. कविताची नजर जान्हवीच्या त्या अस्सल पैठणीवर आणि तिच्या दागिन्यांवर खेळली होती आणि तिला आतून कुठेतरी जाणीव झाली होती की तिच्या स्वतःच्या अंगावरील तो डिझायनर ड्रेस या स्त्रीच्या एका साध्या नजरेसमोर अत्यंत फिका आणि कवडीमोल आहे. जान्हवी कोणाकडेही न पाहता अत्यंत संथ आणि डौलदार पावलांनी थेट माधवच्या दिशेने चालत आली. ती माधवजवळ येऊन थांबली. तिच्या चेहऱ्यावरचे ते कठोर आणि गंभीर भाव माधवच्या डोळ्यात पाहताच एका क्षणात वितळले आणि तिथे एक अत्यंत प्रेमळ, आश्वासक आणि सुंदर हास्य उमटले. सॉरी माधव, ती ऑडिटची मीटिंग थोडी लांबली. तुला जास्त वाट पाहायला लावली ना मी. जान्हवी अत्यंत गोड पण स्पष्ट आवाजात म्हणाली. माधवने फक्त हसून नकारार्थी मान हलवली. जान्हवीने कोणाचीही पर्वा न करता सर्वांसमोर माधवचा हात अत्यंत प्रेमाने आणि अभिमानाने आपल्या हातात घेतला. माधवच्या त्या जुन्या स्टीलच्या घड्याळाच्या शेजारी जान्हवीचे ते नाजूक हिऱ्यांनी मढवलेले कंकण अत्यंत सुंदर दिसत होते. त्यानंतर जान्हवीने आपली नजर कविताकडे वळवली. तिची ती नजर एवढी भेदक आणि स्थिर होती की कवितेला जमिनीवर पाय रोवून उभे राहणेही कठीण वाटू लागले. कविताचे तोंड उघडेच राहिले होते. तिच्या घशातील शब्द जणू सुकून गेले होते. जान्हवीने कोणताही आरडाओरडा न करता अत्यंत शांत, सुसंस्कृत पण पूर्ण हॉलला ऐकू जाईल अशा ठाम आणि खणखणीत आवाजात कविताच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले, होय, मी माधवची पत्नी आहे आणि मला माझ्या या प्रामाणिक, कष्टाळू आणि कर्तृत्ववान पतीचा खूप खूप अभिमान आहे. जान्हवीच्या त्या एका वाक्याने रॉयल दरबार हॉलमधील वातावरण जणू एका क्षणात बर्फासारखे गोठून गेले. तिचे ते शब्द, होय, मी माधवची पत्नी आहे, हॉलच्या भव्य भिंतीवर आदळून प्रतिध्वनित होत होते. कविताच्या चेहऱ्यावरील उरलासुरला रंगही उडून गेला. तिच्या डोळ्यात एक भयंकर, न पचणारा अविश्वास दाटून आला होता. ज्या माणसाला तिने भिकारी, नाकर्ता आणि आयुष्यभर एकटा सडणारा म्हणून हिणवले होते, त्याच्या हातात हात घालून उभी असलेली ही अत्यंत प्रतिष्ठित, राजेशाही आणि देखणी स्त्री तिची पत्नी असू शकते, हे कविताच्या पैशाची हाव असणाऱ्या आणि अहंकारी मेंदूला पचवणे पूर्णपणे अशक्य होत होते. कविताचे ओठ काहीतरी बोलण्यासाठी उघडले, पण घशातून शब्दच बाहेर फुटेना. तिच्या हातातला शॅम्पेनचा क्रिस्टल ग्लास आता स्पष्टपणे थरथरत होता. जान्हवीची ती भेदक, सोज्वळ पण तितकीच करारी नजर कविताच्या उथळपणाचे अक्षरशः दिंडवडे काढत होती. हॉलमधील लोकांची कुजबूज आता पूर्णपणे थांबली होती आणि सर्वांचे डोळे या तिघांवर खिळले होते. स्वतःचा कोसळणारा अहंकार आणि सर्वांसमोर होणारा हा मूक अपमान कविताला सहन होत नव्हता. तिने स्वतःला कसेबसे सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच जुने पण आता पूर्णपणे केविलवाने वाटणारे तुच्छतेचे भाव आणत ती म्हणाली, पत्नी? तू या माणसाची पत्नी आहेस? अगं पण हा करतो काय? कालपर्यंत तर हा मजुरांसारखा मातीत राबत होता. दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणारा हा माणूस तुला काय सुखात ठेवणार? नक्कीच याने तुलाही फसवून, खोटं बोलून जाळ्यात ओढलं असेल. काय काम करतो हा आता? आणि हे असले साधे कपडे घालून फिरणारा माणूस तुझ्यासारख्या मोठ्या स्त्रीला कसा काय सांभाळू शकतो? कविताचा आवाज आता आधीसारखा खणखणीत राहिला नव्हता. त्यात एक प्रकारची हतबलता आणि चिडचिड स्पष्टपणे जाणवत होती. ती स्वतःच्या खोट्या जगात जगण्याचा शेवटचा आणि केविलवाना प्रयत्न करत होती. माधवच्या चेहऱ्यावरील शांततेची रेषा किंचितही हलली नाही. त्याने जान्हवीच्या हातावरील आपली पकड अधिकच प्रेमाने घट्ट केली आणि अत्यंत धीर गंभीर पण पूर्ण हॉलमध्ये स्पष्ट ऐकू जाईल अशा खरदातील आवाजात तो म्हणाला, मी कोणालाही फसवून काहीही मिळवले नाहीये कविता. माझ्या आजीचे आणि माझ्या हिंदू धर्माचे संस्कार मला सत्याच्या मार्गावरून चालायला शिकवतात. मी आता स्वतःची एक मोठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन कंपनी चालवतो. नुकताच आम्ही शहराचा एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा विकास प्रकल्प मिळवला आहे.
माधवच्या आवाजात कोणताही बडेजाव नव्हता. त्याने आपल्या कंपनीची हजारो कोटींची उलाढाल किंवा संपत्तीचे आकडे फेकून मारले नाहीत. तो फक्त जमिनीवर पाय ठेवून सत्य सांगत होता. पण त्याच्या या साध्या आणि सरळ उत्तराने हॉलमध्ये पुन्हा एकदा कुजबूज सुरू झाली. अरेच्छा, म्हणजे माधव आता एवढा मोठा व्यावसायिक झालाय तर? असे शब्द लोकांच्या तोंडून आश्चर्याने बाहेर पडू लागले. माधवचे हे उत्तर ऐकून कविताच्या डोळ्यांसमोर अंधारीच आली. पण खरा भूकंप अजून बाकी होता. गर्दीतून अचानक एक अत्यंत आश्वासक आणि खणखणीत आवाज आला. माधव फक्त एक मोठा व्यावसायिकच नाहीये कविता, तर तो त्याहूनही खूप मोठा माणूस आहे, ज्याची उंची मोजण्याची तुझी किंवा तुझ्या या खोटाड्या नवऱ्याची कधीच लायकी नव्हती. सर्वांच्या नजरा आवाजाच्या दिशेने वळल्या. ती आदिती होती, माधव आणि कविताची जुनी कॉलेजची मैत्रीण. आदिती नेहमीच अत्यंत स्पष्ट व्यक्ती, न्यायाची बाजू घेणारी आणि सत्यासाठी कोणाशीही भिडणारी मुलगी म्हणून ओळखली जायची. सध्या ती एक अनुभवी संधी लेखापाल होती आणि काही मोठ्या कंपन्यांसह सामाजिक संस्थांना स्वतंत्र आर्थिक आणि नियमपालन विषयक सल्ला देत होती. तिने हातातला ज्यूसचा ग्लास बाजूला एका टेबलावर ठेवला आणि ती अत्यंत आत्मविश्वासाने चालत माधव आणि कविताच्या मध्ये येऊन उभी राहिली. आदितीच्या डोळ्यात सत्याची एक वेगळीच चमक होती. आदितीने पूर्ण हॉलवर एक नजर फिरवली. बोलण्यापूर्वी तिने प्रश्नार्थक नजरेने माधवकडे पाहिले. माधवने काही क्षण विचार करून हलकीच मान हलवली. त्याची संमती मिळाल्यानंतरच आदिती पुढे बोलली. तुम्हा सर्वांना माहिती आहे की नाशिकमधील एका मोठ्या अनाथ आश्रमाला आणि इथल्या शेकडो गरीब होतकरी मुलांच्या शिक्षणासाठी गेली 6 वर्षे एक अज्ञात व्यक्ती दरवर्षी लाखो रुपयांची देणगी देत आहे. त्या देणगीवर कधीच कोणाचे नाव नसते. मी स्वतः त्या सामाजिक संस्थेच्या आर्थिक कामकाजाची स्वतंत्र तपासणी करते आणि आज मला तुम्हाला सर्वांना सांगायला अत्यंत अभिमान वाटतोय की तो निनावी देणगीदार दुसरा तिसरा कोणी नसून आपला हा माधव आहे. आदितीचे हे शब्द एखाद्या बॉम्बसारखे हॉलमध्ये पडले. लोकांच्या तोंडून आश्चर्याचे उद्गार बाहेर पडले. एका बाजूला कोणाच्या तरी हातातील काटा चमचा ताटावर पडल्याचा आवाज आला. सर्वांच्या नजरा आता आश्चर्याने आणि आदराने माधवकडे वळल्या होत्या. माधव मात्र थोडा संकोचला. त्याने हे कधीच कोणाला कळावे यासाठी केले नव्हते. ज्या माणसाने स्वतःचे नाव कुठे येऊ नये म्हणून 6 वर्षे एवढं मोठं काम गुप्त ठेवलं, त्याला तुझ्यासारख्या पैशाच्या मागे धावणाऱ्या उथळ बाईला स्वतःची श्रीमंती दाखवण्याची कधीच गरज पडणार नाही कविता. आदितीने कवितेच्या वर्मी घाव घालत म्हटले. कविता पूर्णपणे कोलमडून गेली होती. तिला स्वतःच्याच अस्तित्वाची आणि तिच्या उथळ विचारांची लाज वाटू लागली होती. पण आदितीचे काम अजून संपले नव्हते. ती आपली भेदक नजर आता कविताच्या शेजारी मोठ्या ऐटीत उभ्या असलेल्या विशालकडे वळवली. आदितीच्या त्या करारी नजरेने विशालच्या चेहऱ्यावरील तो खोटा रुबाब अचानक गायब झाला आणि तिथे भीती पसरली. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. त्याने नजर चोरण्याचा आणि टाय सरळ करत तिथून हौस सटकण्याचा प्रयत्न केला, पण आदितीने त्याला थेट शब्दांच्या जाळ्यात पकडले. आदितीने पुन्हा एकदा प्रश्नार्थक नजरेने माधवकडे पाहिले. विशाल विरुद्धची अंतर्गत चौकशी पूर्ण झाली होती. त्याच्याकडून लेखी कबुलीही घेण्यात आली होती आणि प्रकरणातील तथ्ये अधिकृतरित्या नोंदवली गेली आहेत. माधवने काही क्षण विचार करून तिला सत्य सांगण्याची संमती दिली. आणि कविता, तुझ्या नवऱ्याच्या संपत्तीचा आणि क्लासचा एवढा माज सर्वांसमोर मिरवत होतीस ना, त्याची खरी लायकी काय आहे हे मी तुला आज सर्वांसमोर सांगते. आदितीचा आवाज आता अधिक कठोर आणि धारधार झाला होता. विशाल, काय रे, ओळखलास का मला? मी त्याच कंपनीची ऑडिटर आहे जिथे तू काही महिन्यांपूर्वी एक बनावट सब कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे आणि शेल कंपन्यांची बनावट माहिती दिली होतीस. हे ऐकताच विशालच्या चेहऱ्यावरील उरलासुला रंगही उडून गेला आणि त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याचे हात थरथरू लागले आणि पायाखालची जमीन सरकल्यासारखे त्याला वाटू लागले. हॉलमधील शांतता आता इतकी भयानक झाली होती की श्वास घेण्याचा आवाजही स्पष्ट ऐकू आला असता. आदितीने एकही शब्द मागे न घेता पुढे चालू ठेवले. या महाशयांनी माधवच्याच कंपनीत एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी आणि फुकटचे लाखो रुपये हडप करण्यासाठी एक अत्यंत घाणेरडा कट रचला होता. याला वाटत होतं की कोणाला काहीच कळणार नाही आणि हा अलगद पैसे लांबवेल. पण माधवच्या ऑडिट टीमने आणि खुद्द माधवने याच्या या फसव्या योजनेचा वेळीच पर्दाफाश केला
आणि पैसे प्रत्यक्ष हस्तांतरित होण्यापूर्वीच त्याची योजना उघड झाली. त्याच्याकडून लेखी कबुली घेण्यात आली, त्याचे उपकंत्राट रद्द करण्यात आले आणि त्याला कंपनीच्या सर्व पुढील प्रकल्पांसाठी कायमचे अपात्र ठरवण्यात आले. पुन्हा असा प्रकार केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल अशी अधिकृत नोटीसही देण्यात आली होती. माधवने त्याला सुधारण्याची एक शेवटची संधी दिली होती, पण त्याने त्या संधीची किंमत ठेवली नाही. आदितीचे हे शब्द ऐकून हॉलमध्ये एकच खळबळ उडाली. म्हणजे याची सगळी प्रतिष्ठा खोटी होती? हा फसवणुकीचा प्रयत्न करत होता? अशा धक्कादायक प्रतिक्रिया लोकांतून उमटू लागल्या. ज्या विशालच्या पैशांवर कविताने आजवर स्वतःचा अहंकार पोचला होता, तो पैसा, तो क्लास, ते स्टेटस सगळंच खोटं, फसवं आणि भ्रष्ट होतं हे भयंकर सत्य उघड्यावर आलं होतं. आजूबाजूच्या लोकांकडून आणखी अपमानास्पद शब्द ऐकू येताच माधवने शांतपणे हात वर केला. पुरे, तो ठाम आवाजात म्हणाला. सत्य समोर आलं आहे. आता कोणाचाही आणखी अपमान करण्याची गरज नाही. चुकीची जबाबदारी संबंधित व्यक्तीला स्वीकारावी लागेल, पण जमावाने न्याय करणं योग्य नाही. त्याच्या या शब्दांनी हॉल पुन्हा शांत झाला. विशालने अत्यंत लाजिरवाण्या अवस्थेत मान खाली घातली होती. त्याच्या तोंडून एक शब्दही बाहेर फुटत नव्हता. कविताने अत्यंत धक्क्याने, अविश्वासाने आणि घृणेने विशालकडे पाहिले. ज्या माणसासाठी तिने आपल्या प्रामाणिक आणि निष्ठावान नवऱ्याला सोडले होते, तो माणूस प्रत्यक्षात खोट्या प्रतिष्ठेचा आव आणणारा आणि फसवणुकीचा मार्ग स्वीकारणारा निघाला होता. कविताच्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकली. तिच्या डोळ्यांसमोर अंधारी दाटून आली. तिचा तो सर्व अहंकार, तिची ती पैशांची स्वप्ने आणि तिचे ते खोटे तकलादू जग पत्त्यांच्या बंगल्यांसारखे तिच्याच डोळ्यांसमोर एकाच झटक्यात कोसळून पडले होते. विशालचा तो खरा, विद्रूप आणि अत्यंत भ्रष्ट चेहरा सर्वांसमोर उघडा पडला होता आणि त्या वास्तव्याच्या भयंकर धक्क्याने कविता जणू एखादा निर्जीव, प्राण नसलेला पुतळा झाल्यासारखी तिथे सुन्न, हतबल आणि एकटी उभी होती. रॉयल दरबार हॉलमधील वातावरण आता एखाद्या न्यायालयासारखे गंभीर झाले होते. विशाल आणि कविता दोघेही सर्वांच्या प्रश्नार्थक आणि नाराजीने भरलेल्या नजरांसमोर अवघडून उभे होते. आदितीने काढलेले वाभाडे ऐकून विशालच्या अंगावरचा तो महागडा सूट आता त्याला काट्यांसारखा टोचू लागला होता. आजूबाजूच्या लोकांच्या नजरेतील घृणा, कुजबूज आणि तिरस्कार पाहून त्याला समजून चुकले होते की आता इथे थांबण्यात कोणताही अर्थ नाही. त्याची सर्व खोटी प्रतिष्ठा आणि बुरखा पूर्णपणे फाटला होता. स्वतःची उरलीसुरली अब्रू वाचवण्यासाठी विशालने अत्यंत स्वार्थी आणि भ्याड पाऊल उचलले. त्याने आपली टायची गाठ थोडी ढिली केली, कपाळावरचा घाम पुसला आणि आजूबाजूला पाहत तो अत्यंत कोडगेपणाने म्हणाला, हे बघा, यात माझा काहीही संबंध नाही. हे जे काही सब कॉन्ट्रॅक्ट आणि पैशांचं प्रकरण होतं ते माझ्या पार्टनरने केलं होतं. यात मला ओढू नका. हे बोलत असतानाच कविताने आधारासाठी त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. विशाल, तू हे काय बोलतोयस? तू तर म्हणाला होतास ना की तुझ्याकडे स्वतःचा खूप मोठा पैसा आहे. तू मला वचन दिलं होतंस. पण कविताचे वाक्य पूर्ण होण्याआधीच विशालने अत्यंत क्रूरपणे आणि सर्वांसमोर तिचा हात झटकून दिला. तू गप्प बस कविता. माझ्यापासून दूर राहा. तुझ्या त्या महागड्या फरमाईशी, तुझे ते खोटे लाड आणि तुझ्या पैशांच्या हव्यासपायीच मला हे सगळं करावं लागलं. तुझ्या मागण्या पूर्ण करण्यासाठीच मी एक खोटे मार्ग निवडले. माधवने त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहिले. तिच्या अपेक्षा चुकीच्या असतील तरी फसवणुकीचा मार्ग तू स्वतः निवडलास विशाल. स्वतःच्या चुकीची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून ती कमी होत नाही. तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला. विशालने कविताकडे पाहत पुन्हा संतापाने म्हटले, आज तुझ्यामुळेच माझी सर्वांसमोर अब्रू गेली आहे. माझा आणि तुझा आता काहीही संबंध नाही. तू तुझा रस्ता बघ आणि मला माझा रस्ता बघू दे. असे अत्यंत अपमानास्पद, बोचरे आणि काळजावर वार करणारे शब्द फेकून विशालने कविताला तिथे सर्वांसमोर एकटी आणि असहाय्य अवस्थेत सोडून दिले. तो कोणाकडेही न पाहता गर्दीतून वाट काढत मान खाली घालून हॉलच्या बाहेर पळून गेला. विशाल पाठमोरा होताच कविताच्या पायाखालची उरलीसुरली जमीनही दुभंगली. तिच्या डोक्यावर जणू आभाळ कोसळले. ज्या माणसाच्या खोट्या संपत्तीच्या, क्लासच्या आणि स्टेटसच्या जोरावर तिने आपल्या प्रामाणिक आणि सोन्यासारख्या नवऱ्याला लाथाडले होते, तो माणूस एका क्षणात तिला रस्त्यावर सोडून पळून गेला होता. कविताचा तो आकाशाला भिडलेला अहंकार, तिचा तो पैशांचा माज आणि तिची ती दिखाऊ श्रीमंती, सर्व काही पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळून जमिनीवर धुळीस मिळाले होते. तिला आता जाणवू लागले होते की ज्या पैशासाठी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी तिने माधवला सोडले होते
ते सर्व केवळ एक मृगजळ होते, एक भयानक जीव घेणा भ्रम होता. तिच्या डोळ्यांतून आता अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आजूबाजूचे लोक तिच्याकडे पाहून कुजबुजत होते. काहींच्या डोळ्यात कीव होती तर काहींच्या डोळ्यात संताप. पण तिला आता कोणाचीही पर्वा नव्हती. तिची नजर फक्त आणि फक्त माधववर खिळली होती. कविता रडकुंडीला आली होती. तिच्या घशात आवंड दाटला होता. श्वास घेणेही तिला जड जात होते. तिने थरथरत्या पावलांनी माधवच्या दिशेने एक पाऊल टाकले. तिच्या आवाजात आता तो मगरूरपणा आणि तो अहंकार अजिबात नव्हता, तर एक अत्यंत केविलवाणी, पराभूत आणि लाचार स्त्री बोलत होती. माधव, ती हुंदके देत कातर आवाजात म्हणाली, जेव्हा तुला विशालच्या फसवणुकीबद्दल समजलं तेव्हा तू मला सावध का नाही केलंस? तुम्हाला त्याचा खरा चेहरा आधीच का दाखवला नाहीस? कदाचित मी या खोट्या आयुष्यातून लवकर बाहेर पडू शकले असते. ती काही क्षण खाली मान घालून उभी राहिली. पण खरं सांगायचं तर माझ्या निवडीसाठी तुला दोष देण्याचा मला अधिकार नाही, ती तुटलेल्या आवाजात म्हणाली. मीच तुझ्या कष्टांपेक्षा दिखाव्यावर विश्वास ठेवला. मी जे गमावलं ते माझ्या स्वतःच्या निर्णयामुळे गमावलं. तिच्या प्रत्येक शब्दात आता पश्चातापाची आग आणि स्वतःच्या कर्माची शिक्षा भोगत असल्याची हतबलता होती. माधवच्या चेहऱ्यावर आजही तोच अविचल आणि स्थितप्रज्ञ भाव होता. समुद्राच्या तळाशी जशी अथांग शांतता असते तशीच शांतता त्याच्या डोळ्यात होती. त्याने आपल्या बाजूला उभ्या असलेल्या जान्हवीकडे एकदा पाहिले. जान्हवीने तिच्या डोळ्यांतील भाव ओळखले आणि त्याला केवळ एका आश्वासक स्पर्शाने संमती दिली. माधवने अत्यंत धीरगंभीर, धारदार पण तितक्याच शांत आणि तत्त्वज्ञानी आवाजात उत्तर दिले. त्याच्या आवाजात कोणताही राग नव्हता, संताप नव्हता किंवा कोणताही आरडाओरडा नव्हता. तिथे होते ते केवळ एक कटू, भेदक आणि न पचणारे सत्य. कविता, माधव म्हणाला. त्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये अत्यंत स्पष्टपणे घुमत होता. त्याच्या या फसवणुकीची माहिती मला काही महिन्यांपूर्वी मिळाली होती, पण तोपर्यंत तू माझ्याशी सर्व संबंध तोडून अनेक वर्षे झाली होतीस. कोणताही पुरावा घेऊन मी तुझ्यासमोर आलो असतो तरी माझ्या बोलण्यामागे सूड किंवा मत्सर आहे असंच तुला वाटलं असतं. म्हणून त्याच्या चुकीविरुद्ध मी व्यावसायिक आणि अधिकृत मार्गाने कारवाई केली. तुझ्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केला नाही. मला फक्त विशालच्या फसवणुकीबद्दलच माहीत नव्हतं, तर तू माझ्या पाठीमागे मला घटस्फोट देण्याच्या अनेक महिने आधीपासूनच विशालसोबत जे नाते जोडले होते त्याबद्दलही मला सर्व काही माहीत होतं. जेव्हा तू माझ्या गरिबीला कंटाळून त्या खोट्या श्रीमंतीकडे आकर्षित होत होतीस आणि मला खोटं सांगायचीस तेव्हाही मला सर्व काही माहीत होतं. हे ऐकून कविताच्या काळजाचा ठोका चुकला. हॉलमधील लोक पुन्हा एकदा श्वास रोखून ऐकू लागले. माधव अतिशय शांतपणे पुढे म्हणाला, पण मी तुला कधीच थांबवलं नाही कविता, कारण प्रेम, निष्ठा आणि विश्वास या गोष्टी कोणाकडूनही भीक मागून, रडून किंवा जबरदस्तीने मिळवता येत नाही. आपल्या हिंदू धर्मात आणि संस्कृतीत लग्नाला एक अत्यंत पवित्र बंधन मानलं आहे. लग्नाच्या अगदीमोदी घेतलेले ते 7 फेरे शरीराचे नसून आत्म्याचे असतात. पण जेव्हा विश्वास, निष्ठा आणि परस्पर आदर संपतो तेव्हा त्या पवित्र नात्याचा मूळ अर्थच हरवून जातो. मी तुला थांबवलं नाही, कारण मला तुला स्वतःहून तुझी निवड करू द्यायची होती. मला बघायचं होतं की तू माझ्या घामावर, माझ्या कष्टांवर विश्वास ठेवतेस की त्याच्या खोट्या पैशांवर. ज्या पक्षाला मोकळ्या आकाशाची नाही तर सोन्याच्या पिंजरांची ओढ लागलेली असते त्याला अडवून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. मी माझ्या कर्मावर आणि सत्यावर विश्वास ठेवला. मी शांत राहिलो, कारण मला माहिती होतं की काळ सर्वांना त्यांची खरी जागा दाखवून देतो. आज काळाने आपला न्याय केला आहे. तू ज्या पैशांसाठी माझी साथ सोडलीस तो पैसाही खोटा निघाला आणि तो माणूसही. आणि मी ज्या कष्टांवर विश्वास ठेवला त्या कष्टांनी आज मला इथे एका स्वाभिमानी माणसासारखं उभं केलं आहे. त्यामुळे जे काही घडलं ते सर्वस्वी तुझं कर्म आणि तुझी निवड होती. त्यात माझा कोणताही दोष नाही. माधवचे हे शब्द एखाद्या धारधार तलवारीसारखे कवितेच्या काळजात आरपार घुसले. त्याच्या प्रत्येक शब्दात एक अथांग तत्त्वज्ञान होते जे तिच्या उथळ पैशांच्या मागे धावणाऱ्या विचारांना पूर्णपणे उघडे पाडत होते. तिला त्या जमिनीवर कोसळून डोकं आपटून रडावेसे वाटत होते. तिच्याकडे बोलण्यासाठी आता एकही शब्द शिल्लक नव्हता. तिच्या कर्माचे फळ आज तिच्यासमोर एका भयानक वास्तवाच्या रूपात उभे होते. माधवने आता विषय संपवला. त्याने कविताकडे शेवटचा एक दुसरीक्षेप टाकला, ज्यामध्ये आता रागही नव्हता, द्वेषही नव्हता आणि प्रेमही नव्हते. होती ती फक्त एक अलिप्तता.
जी एका जुन्या अध्यायाला कायमचा पूर्णविराम देत होती. त्याने अत्यंत प्रेमाने, आदराने आणि सन्मानाने आपली पत्नी जान्हवी हिचा आत आपल्या हातात घेतला. जान्हवीच्या चेहऱ्यावरील माधवबद्दलचा एक प्रचंड अभिमान आणि त्याच्या संयमाबद्दलचा आदर झळकत होता. माधवने मान उंचावली, चेहऱ्यावर एक अत्यंत प्रगल्भ हास्य आणले आणि ते दोघेही ते रॉयल दरबार हॉलमधून बाहेर जाण्यासाठी वळले. जणू एखाद्या राजा आणि राणीला रस्ता द्यावा तशी हॉलमधील ती सर्व गर्दी, ते सर्व लोक अत्यंत आदराने 2 पावले मागे सरकले आणि त्यांनी माधव व जान्हवीला वाट करून दिली. हॉटेलचे तर भव्य लाकडी दरवाजे पुन्हा एकदा उघडले गेले. माधव आणि जान्हवी अत्यंत डौलाने, सन्मानाने आणि एकमेकांची साथ कधीही न सोडण्याच्या आत्मविश्वासाने त्या हॉलच्या बाहेर पडले. आणि मागे उरली ती फक्त कविता. त्या भव्य झगमगत्या हॉलच्या मध्यभागी सर्वांच्या तिरस्कारयुक्त नजरांचा सामना करत ती पूर्णपणे एकटी, हतबल आणि आपल्याच कर्माचे ओझे घेऊन रडत उभी होती. तिचे ते खोटे, अहंकारी जग आज कायमचे उद्ध्वस्त झाले होते आणि तिला आता कोणीही सावरणारे राहिले नव्हते. सुवर्ण पॅलेस या भव्य हॉटेलचे ते नक्षीदार लाकडी दरवाजे माधव आणि जान्हवीच्या पाठीमागे बंद झाले आणि त्या बंद दारासोबतच आतल्या त्या खोट्या, अहंकारी आणि पैशांचा बडेजाव मिरवणाऱ्या जगाचा कोलाहलही त्यांच्या आयुष्यातून कायमचा मागे पडला. हॉटेलच्या पायऱ्या उतरून बाहेर पडताच नाशिकच्या त्या आल्हाददायक आणि पावसाळी हवेने त्या दोघांचे स्वागत केले. वातावरणात एक विलक्षण, मनाला उभारी देणारा गारवा होता. रात्रीचे 11 वाजत आले होते. शहरातील गर्दी आणि वाहनांचा गोंगाट आता बऱ्यापैकी शांत झाला होता. रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे मातीचा तो अस्सल, वेड लावणारा मृदुगंध हवेत दरवळत होता. हॉटेलच्या कर्मचाऱ्याने अत्यंत आदराने त्यांची काळ्या रंगाची, कोणताही भडक लोगो किंवा ओळख न मिरवणारी पण अत्यंत रुबाबदार आणि आलिशान गाडी प्रवेशद्वारावर आणून उभी केली. माधवने स्वतः पुढे होऊन जान्हवीसाठी गाडीचा दरवाजा उघडला. स्त्रीचा आदर करणे हा त्याच्या रक्तात भिनलेला संस्कार होता. जान्हवी अत्यंत सन्मानाने गाडीत बसल्यानंतर माधवही ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला आणि गाडीने नाशिकच्या त्या भिजलेल्या शांत रस्त्यांवरून घराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. त्यांचा हा परतीचा प्रवास नाशिकच्या एका अत्यंत शांत, हिरवळीने नटलेल्या आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आनंदवन नावाच्या निसर्गरम्य परिसराच्या दिशेने सुरू झाला. बाहेर पावसाचा जोर आता थोडा वाढला होता. गाडीच्या काचेवर पडणारे पावसाचे टपोरे थेंब आणि त्यांना एका विशिष्ट लयीत बाजूला काढणारे वायपर, या व्यतिरिक्त गाडीत दुसरा कोणताही आवाज नव्हता. रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्यांचा पिवळसर प्रकाश ओल्या डांबरी रस्त्यावर पडून परावर्तित होत होता, ज्यामुळे रस्त्याला एक सोनेरी नदीचे स्वरूप आले होते. गाडीत एक अतिशय नीरव पण अत्यंत आरामदायी आणि सुरक्षित वाटणारी शांतता पसरली होती. ही शांतता त्या 2 जीवांमधली होती, ज्यांना एकमेकांशी बोलण्यासाठी सतत शब्दांची गरज भासत नव्हती. आज रात्री जे काही घडले त्यातून माधवने स्वतःला किती सहज, खंबीरपणे आणि संयमाने बाहेर काढले याचा जान्हवीला आज प्रचंड अभिमान वाटत होता. ती खिडकीतून बाहेर पाहत होती, पण तिचे संपूर्ण लक्ष माधवच्या त्या स्थितप्रज्ञ चेहऱ्याकडे होते, ज्यावर विजयाचा कोणताही उन्माद किंवा सूड उगवल्याचा आनंद नव्हता. थोड्या वेळाने जान्हवीने ते शांतता भंग केली. तिचा आवाज त्या पावसाच्या नाजूक थेंबासारखाच अत्यंत गोड, स्निग्ध आणि थेट हृदयाला भिडणारा होता. माधव, तिने अत्यंत हळुवारपणे हाक मारली. माधवने रस्त्यावरून नजर न हटवता केवळ असे उत्तर दिले. त्याच्या आवाजात एक विलक्षण तृप्तता होती. तुला एक गोष्ट विचारू? तू रागवणार नसशील तर? जान्हवीने त्याच्या खांद्याला हलके स्पर्श करत विचारले. माधवने एक स्मितहास्य केले आणि म्हणाला, माझ्या अर्धांगिनीला मला काहीही विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे जान्हवी. आपल्यात लपवण्यासारखं किंवा रागवण्यासारखं काहीच नाही. विचार की. जान्हवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती म्हणाली, 2 वर्षांपूर्वी दिवाळीच्या वेळी मी जेव्हा आपल्या स्टडी रूममधील ते जुने लाकडी कपाट आवरत होते, तेव्हा मला सर्वात खालच्या कप्प्यात एका जुन्या फाईलमध्ये एक छोटीशी काळ्या रंगाची डायरी सापडली होती. ती डायरी खूप जुनी आणि जीर्ण झालेली होती. मी उत्सुकतेपोटी ती उघडून पाहिली. त्यात लिहिलेले शब्द वाचून माझे डोळे पाणावले होते. माधवच्या चेहऱ्यावर एक क्षणभर आश्चर्याचा भाव उमटला, पण तो लगेच शांत झाला. गाडीचा वेग थोडा कमी करत तो शांतपणे तिचे बोलणं ऐकत राहिला. जान्हवी पुढे म्हणाली, त्या डायरीमध्ये तू कविताने तुझा केलेला प्रत्येक अपमान, तिने मारलेला प्रत्येक टोमणा, तिचे ते तुच्छतेचे शब्द तारखेसकट लिहून ठेवले होतेस.
तू एक भिकारी आहेस. तुझ्यासारख्या नाकर्त्या माणसासोबत माझं आयुष्य बरबाद झालं. हे आणि असे अनेक काळजाला घरे पाडणारे शब्द तू त्या डायरीत जपून ठेवले होतेस. माधव, मला तेव्हापासून हा प्रश्न पडलाय की तू ती डायरी का जपून ठेवलीस? तुला तिचा एवढा राग येत होता का की तुझ्या मनात अजूनही त्या अपमानाची आग धुमसत होती? तू ते जुने घाव स्वतःला पुन्हा पुन्हा का दाखवत होतास? गाडी एका लाल सिग्नलवर थांबली. माधवने गाडी न्यूट्रलला टाकली, हँडब्रेक ओढला आणि त्याने पूर्णपणे जान्हवीकडे वळून पाहिले. त्याच्या डोळ्यात एक अथांग आणि प्रगल्भ शांतता होती, जी एखाद्या तपस्वी साधूच्या डोळ्यात असते. त्याने जान्हवीचा हात आपल्या दोन्ही हातात अत्यंत प्रेमाने आणि आदराने घेतला. जान्हवी, माधव अत्यंत संत आणि धीरगंभीर आवाजात म्हणाला, मी ती डायरी रागासाठी किंवा सूड घेण्यासाठी अजिबात ठेवली नव्हती. राग आणि सूड या अशा भावना आहेत जे दुसऱ्याला जाळण्याआधी स्वतःला जाळून खाक करतात. आपल्या हिंदू धर्मात आणि गीतेतही सांगितले, क्रोधाप्तवती समूहा, म्हणजे रागातून माणसाची बुद्धी नष्ट होते. मला माझी बुद्धी भ्रष्ट होऊ द्यायची नव्हती. मी ती डायरी एका अत्यंत वेगळ्या कारणासाठी जपून ठेवली होती. तो एक क्षण थांबला. बाहेर सिग्नलचा लाल प्रकाश गाडीच्या काचेवर पडून त्यांच्या चेहऱ्यावर उजळत होता. मग कशासाठी? जान्हवीने अत्यंत कुतूहलाने विचारले. माधवने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, स्वतःला जमिनीवर ठेवण्यासाठी. माणूस जेव्हा गरिबीतून, संघर्षातून यशाच्या शिखरेवर पोहोचतो तेव्हा संपत्ती आणि अधिकाराचा अहंकार त्याला कधी विळखा घालेल हे त्यालाच कळत नाही. मला या अहंकारापासून स्वतःला वाचवायचं होतं. ज्या रात्री कविता मला सोडून गेली त्या रात्री मला माझ्या अस्तित्वाची आणि माझ्या स्वतःच्याच नजरेत असलेल्या माझ्या किमतीची जाणीव झाली होती. मी ती डायरी या विश्वासाने जपली होती की संघर्षाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा माझे पाय डगमगायचे तेव्हा त्या डायरीतील शब्द मला माझा निर्धार आठवून द्यायचे. पुढे आयुष्य स्थिर झाल्यानंतर मी ती डायरी फारशी उघडलीही नाही, पण भूतकाळाची एक खूण म्हणून मी ती कपाटात राहून गेली. ती डायरी मला आठवण करून देईल की एकेकाळी एका व्यक्तीने मला शून्य समजले होते आणि माझ्या अस्तित्वाला कवडीचीही किंमत दिली नव्हती. ती डायरी म्हणजे माझ्यासाठी एक आरसा होता जान्हवी. तो आरसा मला हे सांगायचा की माधव, तुझी खरी किंमत तुझ्या बँक बॅलन्समध्ये नाही, तर तुझ्या कर्मात, तुझ्या संयमात आणि तुझ्या साधेपणात आहे. मला कवितेचा राग कधीच आला नाही. उलट मी त्या शब्दांचा वापर माझा अहंकार नष्ट करण्यासाठी आणि स्वतःला एक चांगला, नम्र माणूस बनवण्यासाठी केला. माधवचे हे तत्वज्ञानी आणि विचार करायला लावणारे शब्द ऐकून जान्हवी अवाक झाली. तिच्या डोळ्यात माधवबद्दलचा आदर आता 1000 पटीने वाढला होता. एक माणूस स्वतःच्या अपमानाचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी आणि आत्मिक शांततेसाठी कसा करू शकतो याचे माधव एक मूर्तिमंत उदाहरण होता. हिंदू संस्कारानुसार लग्नातील सप्तपदीचा खरा अर्थ आज तिला नव्याने उलगडत होता. नवरा बायकोचे नाते हे केवळ शरीराचे किंवा पैशांचे नसते, तर ते एकमेकांच्या आत्म्याला उन्नत करण्याचे, एकमेकांच्या विचारांना समजून घेण्याचे एक पवित्र बंधन असते. जान्हवीने अत्यंत भावूक होऊन माधवच्या खांद्यावर आपले डोके ठेवले. मला तुझी पत्नी असल्याचा प्रचंड अभिमान आहे माधव, जान्हवी अत्यंत भारावलेल्या आवाजात म्हणाली. तुझ्यासारखा जीवनसाथी मिळणं हे माझं मोठं भाग्य आहे. तू केवळ एक यशस्वी व्यावसायिक नाहीस, तर मनानेही अत्यंत मोठा आणि समंजस माणूस आहेस. आणि आता मला वाटतं की तुला त्या डायरीचीही काहीच गरज उरलेली नाही. माधवनं अत्यंत प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरला. होय जान्हवी, तू अगदी बरोबर बोललीस. आता मला त्या डायरीची कोणतीही गरज नाही. आज रात्री त्या आठवणींचा आणि त्या भूतकाळाचा कायमचा अंत झाला आहे. आता माझ्या आयुष्यात फक्त तू आहेस, आपले सुंदर भविष्य आहे आणि ही अथांग शांतता आहे. सिग्नल हिरवा झाला. माधवने गाडी पुन्हा सुरू केली. दोघांच्याही मनात आता भूतकाळाचे कोणतेही ओझे उरले नव्हते. गाडीत आता अत्यंत आश्वासक, पवित्र आणि प्रेमाने भरलेली ऊर्जा जाणवत होती. काही वेळातच त्यांची गाडी आनंदवन परिसरातील त्यांच्या शांतिवास नावाच्या अत्यंत सुंदर, भव्य आणि निसर्गरम्य बंगल्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन थांबली. बंगल्याच्या आजूबाजूला असलेल्या उंच झाडांमधून पावसाचे पाणी टपकत होते. रात्रीच्या त्या नीरव शांततेत केवळ पावसाचा आणि पानांच्या सळसळीचा आवाज येत होता. सुरक्षा रक्षकाने अदबीने गेट उघडले. गाडी बंगल्याच्या प्रशस्त पोर्चमध्ये जाऊन थांबली. माधव आणि जान्हवी गाडीतून खाली उतरले. पावसाची एक थंड आणि ताजी झुळूक त्यांच्या अंगाला स्पर्शून गेली. त्याने एकमेकांच्या हातात हात गुंफले. माधवने खिशातून चावी काढली आणि बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडला. आतमध्ये पूर्ण अंधार होता. जान्हवीने हसत हसत पुढे होऊन भिंतीवरील दिव्यांचे बटन दाबले.
आणि एका क्षणात संपूर्ण घर अत्यंत सुंदर, उबदार आणि सोनेरी प्रकाशाने उजळून निघाले. तो प्रकाश केवळ त्या वास्तूचा नव्हता, तर तो त्यांच्या आयुष्यात आलेल्या कायमस्वरूपी शांततेचा, समाधानाचा आणि खरा प्रेमाचा प्रकाश होता. त्याने एकमेकांकडे पाहून एक अतिशय तृप्त हास्य केले आणि आपल्या त्या सुंदर, शांत आणि प्रेमाने भरलेल्या जगात भूतकाळाला कायमचे दारातच सोडून प्रवेश केला. त्या रात्री माधवच्या मनात ना कविताचे शब्द होते, ना स्वतःला सिद्ध करण्याची धडपड. अनेक वर्षांनंतर भूतकाळाचे ओझे पूर्णपणे मागे ठेवून तो शांतपणे झोपी गेला. का रात्रीच्या अंधाराला, वादळाला आणि भूतकाळाच्या जड ओझ्याला कायमचे मागे टाकत नाशिकच्या आकाशात एका नव्या, अत्यंत सुंदर, सात्विक आणि आश्वासक पहाटेने जन्म घेतला होता. पावसाची संततधार आता पूर्णपणे थांबली होती, पण निसर्गावर त्या पावसाच्या खुणा एका ताज्या आणि प्रसन्न रूपात शिल्लक होत्या. क्षितिजावर पूर्वेकडचा लालसर नारंगी आणि कोवळा सोनेरी प्रकाश संतपणे पसरू लागला होता. का रात्रीच्या मुसळधार पावसानंतर सृष्टीने जणू हिरवागार, स्वच्छ धुतलेला शालू नेसला होता. आनंदन परिसरातील ती पहाट एखाद्या ऋषीमुनींच्या आश्रमातील पहाटे इतकीच पवित्र आणि नयनरम्य वाटत होती. हवेत एक विलक्षण गारवा आणि शुद्धता होती. अंगणातील प्राजक्ताच्या झाडावरून रात्रभर पडलेल्या पांढऱ्या शुभ्र केशरी देठांच्या फुलांचा सडा हिरव्यागार गवतावर विखुरलेला होता आणि त्याचा तो वेळ लावणारा मंद, दैवी सुगंध संपूर्ण परिसरात दरवळत होता. तुळशी वृंदावनावरील पानांवर साचलेले दवबिंदू पहाटेच्या कोवळ्या उन्हात मोत्यांसारखे चमकत होते. कुठेतरी दूरवर असलेल्या एखाद्या जुन्या शिवमंदिरातून येणारा घंटेचा नाद आणि मंत्रोच्चाराचा अतिशय क्षीण पण मनाला शांत करणारा आवाज कानांवर पडत होता. झाडांच्या फांद्यावर बसलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि चिमण्यांची चिवचिव या नीरव शांततेला एक जिवंत आणि सुमधुर संगीत देत होती. सृष्टी जणू कालच्या सर्व कटू आठवणी विसरून एका नव्या जन्माचे स्वागत करत होती. शांतिवास बंगल्याच्या पूर्वेकडे तोंड करून असलेल्या प्रशस्त आणि लाकडी नक्षीकाम केलेल्या बाल्कनीत माधव आणि जान्हवी बसले होते. बाल्कनीतील त्या आरामदायी वेताच्या खुर्च्यांवर बसून ते दोघेही या स्वर्गीय निसर्गाचा आनंद घेत होते. दोघांच्या हातात आलं आणि गवती चहा घातलेला वाफाळता चहाचे मातीचे कुल्हड होते. चहाचा तो वाफाळदार सुगंध आणि पहाटेची ती थंडगार हवा यांचा एक सुरेख मेळ तिथे साधला गेला होता. जान्हवीने अंगावर एक हलकीशी उबदार शाळ ओढून घेतली होती. तिचे केस पहाटेच्या वाऱ्यासोबत किंचित उडत होते. तिची नजर समोरच्या निसर्गावर असली तर तिचे लक्ष पूर्णपणे तिच्या शेजारी बसलेल्या माधववर केंद्रित होते. का रात्रीच्या त्या भयंकर आणि स्फोटक प्रसंगानंतर आज सकाळी माधवच्या चेहऱ्यावर कसलाही ताण, थकवा किंवा रागाची एक पुसटशी रेषाही नव्हती. उलट आज तो अधिक मोकळा, अधिक हलका आणि एका अथांग शांततेने भरलेला दिसत होता. जणू एखादा मोठा पर्वत त्याच्या छातीवरून कायमचा खाली उतरला असावा, अशी एक विलक्षण आणि तृप्त अवस्था त्याच्या चेहऱ्यावर झळकत होती. जान्हवीने आपल्या हातातील चहाचा कप समोरच्या छोट्या लाकडी टेबलावर ठेवला. तिने अत्यंत हळुवारपणे आणि काहीशा संकोचाने माधवच्या चेहऱ्याकडे पाहत एक प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर तिला जाणून घ्यायचे होते. माधव, ती अत्यंत शांत आणि प्रेमळ वाचत म्हणाली, काल रात्री जे काही घडलं ते पाहिल्यानंतर माझ्या मनात एक विचार सतत येतोय. काल तू कविताला आणि विशालला त्यांची खरी जागा दाखवून दिलीस. त्यांनी केलेल्या पापांची फळे त्यांना त्यांच्या कर्मानेच दिली. पण तुला आता कविताचा राग येतो का रे? 8 वर्षांपूर्वी तिने तुझा जो अपमान केला, तुला ज्या वेदना दिल्या, त्याबद्दल तुझ्या मनात आता तिच्याविषयी कसलीही अडी, द्वेष किंवा संताप शिल्लक आहे का? माधवने तिच्या या प्रश्नावर कोणताही घाईघाईने किंवा वरवरचा प्रतिसाद दिला नाही. त्याने आपल्या हातातील चहाचा कप टेबलावर ठेवला. एक दीर्घ श्वास छातीत भरून घेतला आणि तो हळूहळू सोडला. त्याची नजर समोरच्या निळाशार आकाशाकडे लागली होती. त्याच्या डोळ्यात एक अशी प्रगल्भता होती जी केवळ जीवनाचे सर्व चढ उतार पचवलेल्या एका स्थिरप्रज्ञ माणसाकडेच असू शकते. त्याने अत्यंत प्रेमाने जान्हवीकडे पाहिले. त्याच्या ओठांवर एक अत्यंत सात्विक तत्त्वज्ञानी हास्य उमटले. नाही जान्हवी, अजिबात नाही. माधव शांतपणे म्हणाला, मी तिला अनेक वर्षांपूर्वीच मनातून माफ केलं आहे. माफ करणं म्हणजे तिचं वागणं योग्य मानणं नव्हे, तर तिच्या चुकीचं ओझं स्वतःच्या मनावर कायम न वाहण्याचा निर्णय घेणं आहे. काल जे घडलं त्यात मला तिच्या अपमानाचा आनंद झाला नाही. मला फक्त एवढंच जाणवलं की आपल्या प्रत्येक निवडीचं फळ एक दिवस आपल्यासमोर येतच. आता मला तिच्याबद्दल रागही नाही आणि कोणतीही अपेक्षाही नाही.
मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे पुढे आलो आहे. माधवचे विचार ऐकून जान्हवीचे डोळे पाणावले. कठीण अनुभवातूनही त्याने मनातील माणुसकी आणि संयम जपला होता याचा तिला पुन्हा एकदा अभिमान वाटला. माधव काही क्षण शांत बसला आणि अचानक त्याच्या मनात एक विचार आला. तो खुर्चीवरून उठला आणि म्हणाला, 1 मिनिट थांब, मी आलोच. तो आतल्या खोलीत गेला आणि काही क्षणातच परत आला. त्याच्या हातात ती जुनी काळ्या रंगाची जीर्ण झालेली डायरी होती. तीच डायरी ज्यामध्ये त्याने 8 वर्षांपूर्वी कविताने दिलेले सर्व टोमणे, सर्व अपमानास्पद शब्द आणि आपल्या वेदना लिहून ठेवल्या होत्या. जान्हवीने त्या डायरीकडे पाहिले. तिच्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली की माधव आता या डायरीचं काय करणार आहे. माधव जान्हवीसोबत खाली अंगणात आला. तिथे मोकळ्या जागेत एक सुरक्षित धातूचे अग्निपात्र ठेवलेले होते आणि खबरदारी म्हणून त्याच्या शेजारी पाण्याची बादली होती. त्याने ती डायरी हातात धरली. त्याने त्या डायरीकडे कोणत्याही रागाने, द्वेषाने किंवा दुःखाने पाहिले नाही. त्याने त्या डायरीकडे कृतज्ञतेने पाहिले, कारण याच डायरीने त्याला गेली 8 वर्षे जमिनीवर ठेवून त्याच्या अहंकाराला मारण्याचे काम केले होते. पण आता त्याला या डायरीची, या भूतकाळाच्या खुणांची कोणतीही आवश्यकता उरली नव्हती. आता त्याला कोणालाही, स्वतःलाही काहीही सिद्ध करायचे नव्हते. माधवने जवळ ठेवलेली काडीपेटी उचलली. त्याने त्या डायरीचे पहिले पान फाडले आणि त्याला आग लावली. तो जळता कागद त्याने त्या धातूच्या अग्निपात्रात सोडला. त्यानंतर त्याने एकामागोमाग एक सर्व पाने फाडून ती त्या अग्नीच्या स्वाधीन केली. आपल्या हिंदू संस्कृतीत अग्नीला सर्वात पवित्र मानले जाते. तो सर्व काही शुद्ध करतो. माधवने त्या डायरीसोबत आपल्या जुन्या वेदनांचेही प्रतिकात्मक विसर्जन केले आणि त्या आठवणी अग्नीला अर्पण केल्या. ते कागद जळून त्यांची राख होताना पाहून माधवला असे वाटले जणू त्याच्या मनावरील अनेक वर्षांचे, हजारो टनांचे जुने, कुचके आणि नको असलेले ओझे एका क्षणात जळून खाक झाले आहे आणि तो एका पिंजऱ्यातून मुक्त झालेल्या पक्षासारखा पूर्णपणे हलका झाला आहे. ती डायरी पूर्णपणे जळून तिची फक्त थोडीशी राख तिथे उरली. पहाटेच्या एका मंद वाऱ्याच्या झुळकीने ती राखही हवेत उडून विरघळून गेली, अगदी माधवच्या मनात उरलेल्या जुन्या वेदनांसारखी. आता तिथे काहीही शिल्लक नव्हते. होती ती फक्त एक रिकामी, शुद्ध आणि पवित्र जागा. माधव अंगणाच्या कडेला शांतपणे उभा राहिला. त्याने डोळे मिटले आणि अत्यंत दीर्घ, मोकळा श्वास घेतला. त्याच्या शरीराचा कणा अधिक ताठ झाला आणि चेहऱ्यावरील तो स्थितप्रज्ञ भाव आता एका विलक्षण दैवी तेजाने उजळून निघाला होता. त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी, खऱ्या अर्थाची अंतर्मनाची शांतता गवसली होती. त्याला तर भूतकाळाची कोणतीही भीती नव्हती आणि भविष्याची कोणतीही चिंता नव्हती. त्याने हळूच डोळे उघडले आणि काही अंतरावर उभ्या असलेल्या जान्हवीकडे पाहिले. जान्हवीच्या डोळ्यातून आनंदाचे आणि अभिमानाचे अश्रू वाहत होते. माधव तिच्याकडे आला. त्याने तिच्या डोळ्यातील अश्रू आपल्या हाताने अत्यंत हळुवारपणे पुसले. त्याच्या डोळ्यात जान्हवीबद्दलची अथांग कृतज्ञता, आदर आणि एक निखळ निरपेक्ष प्रेम दाटून आले होते. त्याने जान्हवीकडे पाहून एक अत्यंत सुंदर, तृप्त आणि कृतज्ञतेने भरलेले हास्य केले. त्या हास्यातच सर्व काही सामावलेले होते. एक नवीन सुरुवात, एक अखंड शांतता आणि एका परिपूर्ण, सुंदर आयुष्याची खऱ्या अर्थाने झालेली नवी पहाट. माधवच्या आयुष्यातील खरा विजय कवितेला हरवण्यात नव्हता, तर तिच्या अपमानातूनही स्वतःचा स्वाभिमान, प्रामाणिकपणा आणि मनःशांती जपण्यात होता. पैसा माणसाला मोठं दाखवू शकतो, पण संयम, निष्ठा आणि चांगली कर्मेच त्याला खऱ्या अर्थाने मोठं बनवतात. तुमच्या मते माधवने कविताला मनातून माफ करूनही तिच्यापासून कायमचे अंतर ठेवण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.